मी प्रणिता हिम्मतराव चौधरी मुलींची ITI अकोला येथून बोलत आहे। तर मी तुम्हाला आज ऑटोकॅडमध्ये 2D एक छोटी रूम जी आहे त्याचं मॉडेल बनवून दाखवत आहे। चला तर आज आपण शिकूया ऑटोकॅड। सगळ्यात पहिले आपण युनिट्स कमांड घेतलेली आहे, त्यानंतर लाईन कमांड किंवा रेक्टँगलचा वापर करून रेक्टँगल काढलेला आहे 14 फूट बाय 14 फूट। त्यानंतर ऑफसेट कमांडचा वापर करून आपण 8 इंचाचे जे आहे ते आतल्या साईडला ऑफसेट घेतलेला आहे। त्यानंतर लाईन कमांडचा वापर करून मिड पॉइंट घेतला विंडो काढण्यासाठी। लेफ्ट हँड साईडच्या वॉलवर आपल्याला विंडो ड्रॉ करायची आहे। मिड पॉइंट घेतला, त्यानंतर ऑफसेट दिला आपण 2 इंच 2 फूट 4 फुटाची एक विंडो असते। 2 फूट लेफ्ट हँड साईडला ऑफसेट दिला, राईट हँड साईडला 2 फूट दिलेला आहे। त्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला मिड पॉइंट आला तो इरेज केला। त्यानंतर आता डोअर काढणार आहे ते आपण, त्यासाठी ओपनिंग द्यावं लागेल। डोअरसाठी डोअरच्या मापाचे आपण तिथे ऑफसेट देणार आहे आता। त्यानंतर ट्रिम कमांडचा वापर करूया। ट्रिम कमांड TR एंटर। ट्रिम कमांड डोअर आणि विंडो एकाच वेळी आपण ट्रिम करू शकतो। इरेज कमांड, त्यानंतर विंडो आणि डोअरची ओपनिंग आपल्याला मिळालेली आहे। लाईन कमांडचा वापर करून आपण विंडोसाठी आउटर वॉल जी आहे ती ड्रॉ करत आहे दोन्ही साईडला। त्यानंतर आपल्याला विंडोसाठी फ्रेम ड्रॉ करायची आहे। फ्रेमला जर कट केलं तर आपल्याला 2 लाईन्स दिसतात टॉप व्ह्यूमध्ये। त्यानंतर पुन्हा ऑफसेटची कमांड वापरलेली आहे। ऑफसेटची कमांड वापरून आपल्याला 1 इंच मिडल लाईन जी आहे ती इरेज करून टाकायची। अशा प्रकारे आपली विंडो तयार झालेली आहे। त्यानंतर आता डोअर ड्रॉ करणार आहे। लाईन कमांडचा वापर केला आहे किंवा पॉलीलाईनचा पण वापर तुम्ही करू शकता याच्या जागेवर। इथे पण 1 इंचाची आपल्याला डोअरची थिकनेस जी आहे ती 1 इंचची दाखवायची किंवा 2 इंचची दाखवायची आहे। पॉलीलाईनच्या सहाय्याने आपण इथे पल्ला ड्रॉ करत आहे डोअरचा। थ्री फीट 4 इंच पल्ला ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला इथे 3 फीट 6 इंचचा पल्ला ड्रॉ झाल्यानंतर त्याला क्लोज करायचं आहे। क्लोज। त्यानंतर आता पॉलीलाईनचा वापर करणार आहे आपण। PL एंटर। त्यानंतर पल्ल्याच्या एंडला आपल्याला टिक करून A एंटर प्रेस करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला आर्क ड्रॉ करता येईल। आर्क ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ज्या साईडला आर्क हवा आहे त्या साईडला आणि त्याचा एंड पॉईंट जो आहे तो सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केला एंड पॉईंट, क्लोज।
एस्केप केलं तरी चालेल. त्यानंतर पूर्ण प्लॅन जो आहे तो सिलेक्ट करायचा.